नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत. दुपारचा 1 वाजलेला आणि आता या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत. आणि सुरुवातीलाच आता ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये संभाजीराजे यांनी 2 मोठ्या घोषणा केल्या. राज्यसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय यावेळेस त्यांनी जाहीर केलेला आहे. तर या निवडणुकीला पक्ष म्हणून सामोरं जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. याच वेळेस त्यांनी स्वराज्य नावाच्या संघटनेची स्थापना करणार असल्याचं देखील जाहीर केलंय. राजकीय फायद्यासाठी नव्हे तर लोकहितासाठी आपण हा निर्णय घेतलाय. मात्र सर्व पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापित संघटना स्थापित करणार आहोत आणि त्या संघटनेचं नाव आहे स्वराज्य. स्वराज्य या संघटना ह्याचा प्रसार होण्यासाठी स्वराज्य संघटित करण्यासाठी मी लवकरच या महिन्यातच ज्याप्रमाणे शिवशाहूचा दौरा मी महाराष्ट्रात केला होता, पिंजून काढला महाराष्ट्र, त्याप्रमाणेच महाराष्ट्राचा दौरा लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी, लोकांना विश्वासात घेण्यासाठी आणि लोकांना स्वराज्याच्या नावाखाली संघटित करण्यासाठी हे स्वराज्य ही संघटना आज मी डिक्लेअर करू इच्छितो, ती स्थापन झालेली आहे. हे स्वराज्य उद्या राजकीय पक्ष झाला तरी काही वावगं समजू नये. माझी त्याला तयारी सुद्धा आहे. पण पहिला टप्पा आपण संघटित होणं गरजेचं आहे आणि स्वराज्य संघटित होण्यासाठी या मे महिन्यामध्येच माझा महाराष्ट्राचा दौरा आहे. राज्यसभेची निवडणूक मी निश्चित लढवणार आहे. पण ते निवडणूक लढवताना कुठल्या पक्षात जाणार हा सगळ्यांच्याकडे संभ्रम प्रश्न आहे. तर या प्रसंगी मी पत्रकार माध्यमांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या वर्षीची माझी इलेक्शन हे मी अपक्ष म्हणून लढवणार आहोत. आणि म्हणून माझा कार्यपद्धती जर पाहिली असेल या 6 वर्षात किंवा 2007 पासून राजकारण विरहित समाजाला दिशा नेहमी देताना मी केव्हा बघितलं नाही आझाद मैदानमध्ये त्याचा फायदा कोणाला होईल, मी केव्हा बघितलं नाही की आरक्षण रद्द झाल्यानंतर त्याचा फायदा कोणाला होईल. एकच हित बघितलं की समाजाचं हित पाहिलं. तर छत्रपती संभाजीराजे यांच्या निवडणुकीच्या भूमिकेवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची काय प्रतिक्रिया ती पाहूयात. गेले की मी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे. तर दुसरी अशी घोषणा केली की स्वराज्य संघटनेची या ठिकाणी ते सुरुवात करणार आहे. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुणालाही कुठलीही संघटना काढण्याचा अधिकार आहे. अनेक नेत्यांनी अशा प्रकारच्या संघटना काढल्यात. नारायण राणे साहेबांनी स्वाभिमान संघटना काढली होती, गणेश नायकांनी शिवशक्ती संघटना काढली. अनेक नेत्यांनी अशा प्रकारच्या संघटना काढून आपला राजकीय भविष्यातला जो काही कार्यक्रम आहे त्याचा बेस बनवण्याचा प्रयत्न केला. आणि मला वाटतं संभाजीराजेंच्या अशा प्रकारच्या भूमिकेतनं भविष्यात पक्ष काढायचा असेल आणि स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून बेस तयार करण्याची त्यांची भूमिका असू शकते. संभाजीराजे उद्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उभे राहिले. तर भाजपाचा जो मतांचा कोटा आहे 27 मतांचा कोटा त्यांनी जे सांगितलं, भाजपा ती मतं संभाजीराजेंना देणार का? नाही, या संदर्भात मी काही निर्णय घेणारी अथॉरिटी नाही आहे.
पक्षाचे आमचे महाराष्ट्रातले शीर्षस्थ नेते देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा हे केंद्रातल्या आमच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्या ठिकाणी पक्ष निर्णय घेत असतो. त्याच्यामुळे या संदर्भात मी काही भाष्य करू शकत नाही. दुसरीकडे शरद पवार यांनी जे वक्तव्य केलं होतं, एक कविता वाचून दाखवली होती, त्याच्यावरून वादंग निर्माण झाला होता. त्याच्यावर आता पवारांचं स्पष्टीकरण आलं की ती कविता होती, मी त्याबद्दलचं कविता म्हणून दाखवली होती. न जरी ती कविता असेल तरी त्या कवितेचा आशय जो होता तोच अधोरेखित करण्याचा कळत नकळत प्रयत्न झालेला आहे. आणि त्याच्यामुळं राज ठाकरे साहेबांनी जी भूमिका मांडली होती की पवारसाहेब नास्तिक आहेत, आणि मग अशा प्रकारची भूमिका जर कवितांचा आधार घेऊन मांडली तर राज ठाकरे साहेबांच्या भूमिकेला निश्चितच यातून आधार मिळतो, बळकटी मिळते. सर, यापूर्वी नारायण राणेंनी वेगळ्या पक्ष स्थापन केला होता, गणेश नाईकांनी एक वेगळी संघटना स्थापन केली होती तुम्ही म्हटलं. आता छत्रपती संभाजीराजांनी केलेली आहे. मात्र पूर्व इतिहास जर पाहिला तर प्रत्येकाला आपली संघटना सोडावी लागली होती, पक्ष सोडावा लागला होता आणि एक मोठ्या राजकीय पक्षामध्ये पक्षप्रवेश करावा लागला होता. येत्या काळामध्ये छत्रपती संभाजीराजांची तीच स्थिती होईल का? नाही, आता त्यांचा पक्ष, त्यांनी संघटना काढले, भविष्यात कसं जायचे ते ठरवणार आहेत. आणि त्याच्यामुळे जी गोष्ट त्यांची आहे, त्यांच्याशी निगडीत आहे, त्यावर मी भाष्य त्या ठिकाणी करणं उचित होणार नाही. तथापि पक्ष काढणं, चालवणं हे फार जिकिरीचं काम असतं. हे राज्यामध्ये अनेक नेत्यांनी पक्ष काढून त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. दुसरीकडे मुंबई महापालिकासह इतर महापालिकेच्या निवडणुका येत्या 2-3 महिन्यात घ्याव्या याबद्दलचं एक विनंती सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाने केलेला आहे. याच्यावर तुमची काय भूमिका आहे? नाही, मला वाटतं आता सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे निवडणुका घेण्यासंदर्भात टाइम बाउंड प्रोग्राम दिलेला आहे. परंतु महाविकास आघाडी सरकार निवडणुकांपासून पळ काढण्याचा प्रयत्न करते. आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. ती म्हणजे एक महत्त्वाची बातमी आहे. तर स्वराज्य संघटनेचा जर आपण पाहिलं, जी नुकतीच छत्रपती संभाजी यांनी घोषणा केलेली आहे त्यांच्या संघटनेची, तर संपूर्ण राज्याचं याकडे लक्ष लागलेलं होतं की नेमकी काय घोषणा होणार आहे. तर त्यांनी जाहीर केलेलं आहे की मी अपक्ष म्हणून निवडणुका लढवणार आहेत. तर अजित पवारांनी सुद्धा तर राष्ट्रवादीनं पाठीत खंजीर खुपसल्याचं वक्तव्य जेव्हा पटोलेंनी केलं होतं, या आरोपाला आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पटोलेंचं वक्तव्य हास्यास्पद असून फक्त तेवढ्याच वेळेपुरतं हेडलाईन मिळवण्यासाठी वाक्य असेल असा टोला लगावलाय. तर ते काँग्रेसमध्ये भाजपमधून आले, मग भाजपनं म्हणायचं का की त्यांनी पाठीत खंजीर खुपसलाय असा टोला देखील त्यांनी लगावलाय. जबाबदार नेत्यांनी वक्तव्य करताना वेडावाकडा अर्थ निघून परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी असंही अजित पवार यांनी पटोलेंना सुनावले. नानांचं ते स्टेटमेंट हास्यास्पद वाटतं, कारण नानाच पाठीमागं कुठल्या पक्षातनं काँग्रेसमध्ये आले तो तुम्हाला माहिती आहे. ते भाजपमध्ये स्वतः होते. मग आता भाजपने म्हणायचं का आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ते तिकडे गेले. हे तेवढ्यापुरतं हेडलाईन मिळवण्याच्या करता पाठीत खंजीर खुपसणं वगैरे वाक्य कदाचित त्यांना बरं वाटत असेल. परंतु संघटनेमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं काम करत असतो. आमचं आघाडीचं सरकार आहे, महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्याच्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहे. मागे देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काम करायचं. परंतु राज्य स्तरावर, देश स्तरावर निर्णय घेत असताना राष्ट्रीय पातळीवरचे नेते निर्णय घेतात, राज्य पातळीवरचे नेते निर्णय घेतात. जिल्ह्यांच्या मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतात. तिथली राजकीय परिस्थिती, तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथं वातावरण योग्य सर्वांच्यात राहण्याच्या करता सर्वच राजकीय पक्ष जे आम्ही आघाडीमध्ये एकत्र आहेत त्यांच्यामध्ये समन्वय असला तर हे प्रश्न निर्माण होत नाही. काही तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी भाजपबरोबर पण संधान बांधलेलं आपल्याला माहिती आहे. मी त्याला फार महत्त्व देऊ इच्छित नाही. पण जबाबदार नेत्यांनी वक्तव्य करत असताना आपल्या वक्तव्याचा कुठं काही वेडावाकडा अर्थ निघून वेडावाकडा परिणाम होणार नाही
ह्याही बद्दलची काळजी घ्यावी. काँग्रेसला काँग्रेस पार्टी वाढवण्याचा अधिकार आहे, राष्ट्रवादीला राष्ट्रवादी वाढवण्याचा अधिकार आहे, शिवसेनेला शिवसेना पक्ष वाढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. पण हे सगळं होत असताना आत्ताच्या घडीचं परिस्थिती लक्षामध्ये घेता हे तिघं एकत्र आले तरच बहुमताचा आकडा 145 पार करता येतो आणि सरकारमध्ये राहून जनतेची कामं करता येतात. याही गोष्टीची नोंद सर्वांनीच घ्यावी. तर अजित पवारांनी केलेल्या टीकेला पटोलेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह फोनमध्ये त्यांनी परिणामांची धमकी देऊ नका, दगाफटका करणारे कोण हे सगळ्यांनाच माहीत आहे म्हणत थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांवरच घणाघाती टीका केली आहे. नाना पटोलेंनी सामोरून युद्ध केलेलं आहे हे देशाला माहिती आहे आणि विचाराचं युद्ध केलं, जनतेच्या हिताचं केलं, स्वार्थासाठी नाही केलं. नाना पटोलेंनी सोबत राहून खुर्चीवर बसून आपल्याच गड्याला मारायचं आणि आपण खुर्चीवर बसायचं हे कार्यक्रम नाना पटोलेंनी बेईमानीचं राजकारण कधी केलेलं नाही. नाना पटोलेची पार्श्वभूमी देशाच्या राज्याच्या जनतेला माहीतच आहे, पण देशाच्या जनतेला सुद्धा माहिती आहे. नाना पटोले धोका करत नाही, नाना पटोले नाही पटलं तर सामोरून लढतो, ही भूमिका नाना पटोलेची राहिलेली आहे. पवार परिवाराची पार्श्वभूमी राजकीय हे सगळ्या देशाला माहिती आहे, त्याच्यामुळे मला त्याच्यावर वक्तव्य करायचं नाहीये. प्रदेश अध्यक्ष त्यांचे जयंत पाटील त्यांनी काल पण स्टेटमेंट केलं की नाना पटोलेंनी आम्हाला फोन केलेला होता सत्ता बसायच्या पहिले. आखरी जे आमचं लिखित आम्ही जे खाली पत्र पाठवलेलं होतं त्याच्या आधारावर मी स्वतः जयंत पाटलाशी बोललो. हे गोंदिया भंडाऱ्याच्या जिल्ह्याच्या प्रकरणात ते 2 दिवसांनी सांगतो असं करून पंचायत समितीच्या निवडणुकीमध्येही त्यांनी बीजेपी सोबत अलायन्स केला. जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काही न सांगता त्यांनी बीजेपी सोबत अलायन्स केलं. हाही धोका देण्याची आहे. त्यांनी सांगून टाकलं असतं पहिले आम्हाला की काँग्रेस सोबत आम्हाला अलायन्स करायचं नाही, आम्ही बीजेपी सोबत बसणार आहोत. आम्हाला काही अडचण नव्हती, आमचा काही मुद्दा पण नाही, कारण की आम्ही वेगळे वेगळे लढलो होतो. त्याच्यामुळे त्यांनी सांगून दिलं असतं. पण जे पत्र आम्ही पाठवलं होतं सामूहिक पत्र ते वाचलेलं होतं, तुमच्या माध्यमात ते पत्र आलेलं होतं की मी माझी सही, जयंत पाटलांची सही आणि सुभाष देसाईची सही अशी तिघांच्या सह्या करून आम्ही खाली पत्र पाठवलेलं होतं की महाविकास आघाडीप्रमाणे सत्ता स्थापन करावी आणि याने शेवटपर्यंत आम्हाला अंधारात ठेवायचं आणि वेळेवर बीजेपी सोबत अलायन्स करायचं. हे जे पाप या लोकांनी केलेलं आहे याचं उत्तर यांनी दिलं पाहिजे. माझ्यावर आरोप लावण्यापेक्षा त्यांनी स्वतःकडे पहिले पाहिलं पाहिजे. तर राज्यात शिवसेना विरुद्ध मनसे संघर्ष वाढतच चाललाय. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहे. 14 मे रोजी औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंची सभा पार पडणार आहे आणि या सभेला देखील मनसेच्या सभेप्रमाणेच अटी शर्ती लावणार का असा सवाल मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी विचारलाय. तसंच त्यांनी शिवसेनेच्या सभेच्या टीझरवरून देखील सेनेवर निशाणा साधलाय. या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे आणि कायदा सर्वांना समान आहे असं हे महाविकास आघाडीचं सरकार सातत्याने बोलतं. संभाजीनगरच्या राजसाहेब ठाकरे यांच्या सभेला 16 जाचक अटी शर्ती लावल्या जातात. त्या जाचक अटी शर्ती शिवसेनेची 14 मेला जी टोमणे सभा आहे त्या टोमणे सभेला सुद्धा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांसाठी त्या जाचक अटी शर्ती आहेत का, हा आमचा एक भाबडा प्रश्न. आदरणीय बाळासाहेबांच्याच नावाचे पोस्टर आणि टीझर प्रदर्शित करण्यात आले. मनसेने आक्षेप घेतल्यानंतर मला कळलंय की आदरणीय उद्धव साहेबांचे सुद्धा टीझरमध्ये फोटो लागू लागलेले आहेत. फक्त एक चूक त्यांच्याकडून झाली की जाणीवपूर्वक करण्यात आली, मला कल्पना नाहीये. आतापर्यंत फक्त मनसेचे नगरसेवक चोरण्यापर्यंत मजल गेली होती. आता राजसाहेबांच्या सभेचे फोटो आणि त्याची दृश्य सुद्धा काल शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरती त्या टीझरमध्ये वापरण्यात आली. ही गोष्ट आम्ही लक्षात आणून दिल्यानंतर शिवसेनेवरती ही नामुष्की आली की तो टीझर जो त्यांनी टाकला होता तो त्यांना डिलीट करावा लागला. मी काल एक म्हटलं होतं की आता शिवसेनेने शिवसेना हे नाव बदलून आता चोरसेना ठेवावी.
तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज नवनीत राणांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली आहे। सुप्रीम कोर्टाच्या राजद्रोहाच्या निर्णयानंतर किरीट सोमय्या यांनी त्यांची भेट घेतली असून राज्य सरकारनं राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता। यावेळी किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। तसंच सोमय्या यांनी संजय राऊतांवर देखील निशाणा साधलाय। 20 फूट खोल खड्डा खणायचा आणि त्यात तुम्हाला गाडणार अंतिम संस्काराची व्यवस्था झालेली आहे। एवढी खुलेआम धमकी उद्धव ठाकरेचे भोंगा संजय राऊत देतात आणि पोलीस कमिशनर झोपा काढतात। खासदार आमदाराला अशा प्रकारचं त्यांचा हत्या करण्याची धमकी दिली जाते। हा विषय अत्यंत गंभीर आहे। 80 शिवसैनिक पोलीस स्टेशनच्या प्रांगणात त्यांच्या विरुद्ध धमक्या शिव्या देत होते। उद्धव ठाकरे साहेब, तुमची माफियागिरीचा अंत आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। तर महाराष्ट्रात कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही। शिवसेना भवनात अशी धमकीची पत्र दररोज येत असतात असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले। तसंच वादग्रस्त विषय न थांबवल्यास देशात श्रीलंकेसारखी परिस्थिती ओढावेल अशी भीती सुद्धा राऊतांनी व्यक्त केली आहे। कोणी कोणाला हात लावत नाही अशी पत्र शिवसेना भवनामध्ये आम्हाला रोज शेकड्याने येत असतात। महाराष्ट्र सुरक्षित आहे, महाराष्ट्र सुरक्षित आहे। महाराष्ट्रामध्ये कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही आणि जर लागत असेल तर केंद्रीय सरकार CISF ना काय ते त्यांची सुरक्षा द्यायला समर्थ आहे। देश सोडून पळून गेले त्याचा अर्थ असा आहे की कोणीतरी जे त्या संपूर्ण कटाचे सूत्रधार होते, प्रमुख लोक, आर्थिक व्यवहारासंदर्भात, गैरव्यवहारासंदर्भात, त्या शक्तिमान जी माणसं होती त्यांनी जितू नवलानी यांना पळून जाण्यास मदत केली आहे का? माझ्याकडे अजून तुम्ही सांगताय म्हणून मलाही माहिती आहे, तर ते पाहावं लागेल। काही काळ हे विषय वादग्रस्त दूर ठेवले पाहिजे, नाहीतर श्रीलंकेमध्ये जी अवस्था निर्माण झाली आहे, श्रीलंकेची अवस्था निर्माण झाली आहे की तिकडल्या राज्यकर्त्यांना लोकांनी रस्त्यावर धरून बदललेलं आहे। तिकडले राष्ट्रपती, प्रधानमंत्री हे पळून गेलेले आहेत, त्यांच्या घरांना आगी लावलेल्या आहेत। ही परिस्थिती या देशात येऊ नये असं वाटत असेल तर लोकांच्या प्रश्नावर राज्यकर्त्यांनी आणि राजकारण्यांनी बोलावं। आणि नंतर आता एक ब्रेकिंग बातमी येते, तर बातमी आहे उरण JNP बंदरामध्ये जहाजात भरलेलं काळं तेल समुद्रात वाहून गेलेलं आहे। लाखो टन तेल समुद्रात वाहून गेल्यानं किनाऱ्यावरील पाणी काळं झालेलं आहे। उरण जवाहरलाल नेहरू पोर्टमध्ये परदेशातून आयात केलेल्या काळ्या तेलानं भरलेल्या जहाजातून गळती झाल्यामुळे हे तेल समुद्रात वाहून गेलेलं आहे आणि थेट दृश्य आपण तिथली पाहतोय। तर तेलानं भरलेल्या जहाजातून तेलाची गळती झाली आणि त्यानंतर हे काळं तेल समुद्रातली पाण्यात वाहू लागले। याची माहिती JNPA विभागाला देण्यात आली, मात्र JNPAचं पथक येईपर्यंत लाखो टन काळं तेल समुद्रात वाहू लागलं। अचानक टँकरमधून तेल भरून गळती झाल्यानं हा अपघात झालेला असून साफसफाईचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। अंदाजे 25 टन इतकं काळं तेल वाहून गेल्याची माहिती मिळतेय आणि याविषयी सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आपल्यासोबत आहेत। प्रमोद, नेमकं काय घडलं आणि तेल गळती थांबलेली आहे का? खरं तर 2 दिवसापूर्वीची ही घटना आहे। समोर आल्यावर आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याही प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळाला नव्हता। मात्र आज याची खात्रीशीर माहिती आपल्याला JNPA प्रशासनाकडून मिळाली आहे। ज्या पद्धतीने आपण बघत असाल, जे इम्पोर्ट केलं जाते अशा प्रकारचं द्रव्य रस्त्याला म्हणजे डांबरीकरणासाठी जे द्रव्य वापरलं जाते, काळे तेल ज्याला आपण म्हणू शकतो, ते पूर्ण घट्ट असतं आणि त्याला वितळवण्याचं काम त्या सीपमध्ये केलं जातं। ज्यावेळेस हे वितळवण्याचं काम सुरू होतं त्यावेळेस ते जास्त वितळलं गेलं आणि त्यामुळे लीक होऊन ते समुद्रामध्ये पसरलं गेलं। त्याची गंभीर दखल ही JNPA प्रशासनाने घेतली, मात्र तोपर्यंत 25 टन इतकं मोठ्या प्रमाणामध्ये हे तेल जे आहे हे समुद्रामध्ये वाहून गेलं आणि त्यामुळे संपूर्ण समुद्राचं पाणी हे काळं झालं। त्या शिपिंगला JNPA प्रशासनाकडून फाईन मारली गेलेली आहे अशी खात्रीशीर माहिती मिळते आणि ती फाईन साधारणतः
40 ते 45 कोटी रुपयांची असावी अशी माहिती मिळते. त्यामुळे या हलगर्जीपणामुळे या शिपिंग कंपनीकडे पूर्णपणे या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे जे वितळलेलं जे तेल होतं, काळं तेल, ज्याला आपण डांबर असं म्हणू शकतो, ते तेल हे समुद्रामध्ये गेलं आणि त्यामुळे समुद्राचं पाणी काळं झालं. धन्यवाद प्रमोद या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत आणि यानंतर आपण पाहणार आहोत जगाच्या पाठीवर आंतरराष्ट्रीय जगतातल्या घडामोडी.